आम्ही दुसऱ्या बाळाचं प्लॅनिंग एवढ्या लवकर का केलं या व्हिडिओवरती तुम्ही खूप छान छान विशेष दिले, प्रेम दिलं, त्याबद्दल खरंच खूप थँक्यू. आणि माझी जर्नी फॉलो करण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका. आणि येस, आता पहिला मुलगा आहे तर साहजिकच इच्छा होईल की दुसरी मुलगी व्हावी. जर पहिली मुलगी असेल तर दुसरा मुलगा व्हावा हे वाटणं देखील साहजिक आहे. पण त्यासाठी मी कुठलीही ट्रीटमेंट घेतलेली नाही आहे. माझ्या मम्मीने आणि काही मैत्रिणी मला सजेस्ट देखील केलं होतं, पण तसं काहीही आम्ही केलं नाही. शेवटी जे नशिबात असेल ते, मुलगा किंवा मुलगी काहीही असो. आणि तसं विचारही आम्ही करत नाही आहे, कारण त्या गोष्टीमुळे एक आई म्हणून आपण डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. सो जे होईल ते चांगल्यासाठी असा विचार करूनच पुढे जायचं. तुम्ही जरी प्रेग्नेंट असाल तरी हाच विचार करा. आणि येस, आजचा दिवस होता मदर्स डेचा आणि एक्टोपिक प्रेग्नन्सीविषयी बरेच प्रश्न आलेले आहेत. तुमचे अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी त्यावर व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल. आणि मदर्स डे होता म्हणून आम्ही गेलो होतो पक्वानला जेवणासाठी, कारण रोहितला बऱ्याच दिवसापासून आमरस थाळी खायची होती. म्हणा दिदी नवीन सायकल घेतली होती, त्याची पूजा आम्ही केली, छानशी जेवणं केली. जेवण तिथे खूप मस्त होतं. आमरस देखील खाल्ला आणि आंबा देखील मी खातीये. दिवसातनं एक आंबा खाल्लं तर नक्कीच चालतं. त्यानंतर आम्ही मॉलमध्ये गेलो नवरोबांकडनं. दोघींनी छोटंसं गिफ्ट घेतलं घरी आल्यानंतर. तिथे मला काही सबस्क्रायबर देखील भेटले. खूप छान वाटलं. घरी आल्यानंतर युगने आम्हाला छानसं फूल दिलं, गिफ्ट दिलं आणि दिवसाचा छान असा शेवट झाला. आणि यावेळी तर 2 आई होण्याचा फील होता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.